नमस्कार मित्रांनो, सर्व अभियोग्यताधारक आणि शिक्षक मित्र, बंधू आणि भगिनींनो, आज आपण सातारा, पुणे आणि नागपूर या 3 जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शिक्षकांच्या बिंदू नामावलीमध्ये किती पदे रिक्त आहेत हे आपण थोडक्यात पाहणार आहोत। तसेच आंतरजिल्हा बदलीमध्ये EWS आणि ओपन यांच्या जागा कशा कळवल्या जाणार आहेत याच्या बाबत चर्चा करणार आहोत। आजपर्यंत आपण शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीबाबत खूप सारे व्हिडिओ केले, त्याला उदंड प्रतिसाद मिळाला। अभियोग्यताधारक बांधवांनी खूप या ठिकाणी प्रतिसाद दिला, समस्या विचारल्या, आपण त्याची उत्तरे जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केला। माझ्या माहितीप्रमाणे ज्याने कोणी प्रश्न विचारलाय त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे। कृपया फोन करणं टाळावं, जास्तीत जास्त या कमेंट सेक्शनमध्येच आपण समस्या विचाराव्यात, कारण फोन घेणं मला तितकंसं व्यवहार्य नाही आहे, कारण मी शाळेवर असतो, घरी असतो, कामात असतो, ट्रॅफिकमध्ये असतो, तर फोन करणं टाळावं। जास्तीत जास्त या ठिकाणी समस्या जर विचारल्या तर मला त्या ठिकाणी सगळ्यांना निराकरण करणं योग्य राहील, कारण मीही आपल्यासारखाच एक सामान्य व्यक्ती आहे। तर आपण चला जाऊया। प्रथम आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद पुणे येथील रोस्टर पाहणार आहोत। याच्यामध्ये मंजूर पदे आहेत बिगर पेसा क्षेत्र 10,728 मंजूर झालेलं आहे रोस्टर, आणि सरळ सेवेच्या कोट्यातील 10,728 पदांचे आरक्षण पुढील प्रमाणे मावक सहाय्यक आयुक्त मावक पुणे यांनी मंजूर केलेलं आहे। याच्यामध्ये आपण तपशीलवार जाणार आहोत। तर अनुसूचित जाती 13% आरक्षण असतं, आवश्यक पदे भरणं आवश्यक आहे 1395, पण कार्यरत शिक्षक आहेत 1231। त्यानंतर अनुसूचित जमाती 7% आरक्षण असतं, आपल्याला माहिती आहे, तिथं आवश्यक आहेत पदं भरणं 751, परंतु कार्यरत पदे आहेत 538, रिक्त पदे आहेत 213। SCची आहेत 164, ST आहेत 213। विजा 3% आरक्षण असतं, त्या ठिकाणी आवश्यक पदं भरणे आहे 322, परंतु 303 त्या ठिकाणी कार्यरत आहेत, आणि रिक्त पदे आहेत 19। भजब 2.5% पदं त्या ठिकाणी आरक्षित असतात, या ठिकाणी आवश्यक आहेत 268, पण कार्यरत आहेत 254। 14 त्या ठिकाणी जागा रिक्त आहेत भजबच्या, आणि भजक 3.5% त्यांचं आरक्षण असतं, आवश्यक पदं भरणं आहे 375, पण भरले गेलेले आहेत 475, म्हणजे जवळजवळ 100 पदं हे या ठिकाणी या पदाचे अतिरिक्त आहेत। हा आकडा सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे की 375 पदं त्या ठिकाणी भरणं आवश्यक होतं, पण 475 त्या ठिकाणी भजक प्रवर्गातील शिक्षक आरक्षणाचा लाभ घेऊन त्या ठिकाणी नोकरीत सेवेत रुजू झालेले जे आहेत या ठिकाणी कार्यरत आहेत। 100 पदं इथं अतिरिक्त आहेत। भजड 215, 2% त्या ठिकाणी आरक्षण आहे, आणि कार्यरत पदं असली पाहिजे 215, कार्यरत सुद्धा तितकेच आहेत 215। या ठिकाणी भजडचं आरक्षण आहे, तंतोतंत भरलं गेलेलं आहे, या ठिकाणी जागा रिक्त नाहीत। विमाप्र म्हणजे याला आपण SBC म्हणतो, 2% आरक्षण असतं, 215 शिक्षक या ठिकाणी कार्यरत असणं गरजेचं आहे, पण 204च आहेत, या ठिकाणी 11 पदं रिक्त आहेत। इमाव या ठिकाणी बघा, इमाव कार्यरत असले पाहिजेत 19% आरक्षण आहे, 2038 कार्यरत असले पाहिजेत, परंतु 2006 कार्यरत आहेत, या ठिकाणी 32 पदं या ठिकाणी रिक्त आहेत। अनेक जिल्ह्यामध्ये 3 आकडी यांची संख्या आहे रिक्त पदाची, पण या ठिकाणी कमी आहे, परंतु या ठिकाणी बघा खुला प्रवर्ग जो 48% कोटा येतो, 5149 या ठिकाणी कार्यरत असले पाहिजेत, परंतु 5001 कार्यरत आहेत। एकूण पदं मंजूर आहेत पुणे जिल्हा परिषदेमध्ये 10,728, राज्यातली बहुतेक सर्वात मोठी जिल्हा परिषद असावी ही। बघू आणखी काही रोस्टर आपण पाहणारच आहोत। 10,728 पण कार्यरत आहेत 10,227, म्हणजे या ठिकाणी रिक्त पद आहेत 501, परंतु भजकच्या 100 जागा अतिरिक्त असल्यामुळं त्या आरक्षणाचा बोजा हा इतर प्रवर्गावर म्हणजे खुल्या प्रवर्गावर पडतो, आणि 148 मधून 100 पदं त्या ठिकाणी वजा होतात, कारण त्यांचा पगाराचा प्रश्न असतो, वेतनाचा प्रश्न असतो, आणि ते कुठून तरी काढावा लागतो। त्यामुळं या अतिरिक्त पदाचा बोजा 148 पदावर पडून या ठिकाणी खुल्या प्रवर्गाच्या वाटाला 48च जागा येतात, आणि भरती वर्ष वगैरे जे खाली दिलेलं आहे त्याच्यामध्ये 100 पदं जे अतिरिक्त आहेत याचा कुठेही उल्लेख आलेला नाही आहे। 100 पदं अतिरिक्त आहेत म्हणजे ते खुल्या प्रवर्गावर त्या ठिकाणी बोजा पडतो, आणि खुल्या प्रवर्गाचे पदं कमी होऊन त्या ठिकाणी 48च रिक्त राहतील। ही माझी धारणा आहे, आणि हे असंच होत आलेलं आहे आजपर्यंत तरी,
की एखाद्या मागास प्रवर्गाचा आकडा जर अतिरिक्त असेल तर त्याचा बोजा खुल्या प्रवर्गावर पडतो आणि खुल्या प्रवर्गाच्या जागा त्या ठिकाणी वजा होतात. आपल्याला माहिती आहे 10,728 मधून 10,227 गेलं तर 501 जागा रिक्त राहतात. तर 501 जागा ह्या सर्व प्रवर्गाच्या मिळून या ठिकाणी रिक्त आहेत आणि खुल्या प्रवर्गाच्या ज्या रिक्त आहेत जागा त्याच्यातून NTCच्या ज्या जागा आहेत त्या वजा केल्या जातात अतिरिक्त असलेल्या आणि उर्वरित जागा ह्या खुल्या प्रवर्गाला मिळतात. कारण खुला प्रवर्ग हा आरक्षण नाही, बाकीचे आरक्षण असतात. खुला प्रवर्ग आरक्षण नसतो, आरक्षण सोडून उरलेला कोटा असतो. त्यामुळे त्या ठिकाणी इतर प्रवर्गाची अतिरिक्त झालेली संख्या ह्या खुल्या प्रवर्गावर बोजा ठरत असते. आपण जेव्हा पुण्यामधील सर्व प्रवर्गाच्या रिक्त पदाची बेरीज करतो तेव्हा ती बेरीज येते 601 आणि भजक प्रवर्गाची जे 100 पद अतिरिक्त आहेत ते 601 मधून जेव्हा आपण वजा करतो तेव्हा त्या ठिकाणी वजाबाकी येते 501. म्हणजे निव्वळ पदे 501 रिक्त आहेत, पण 501 भरत असताना 100 पदं जी अतिरिक्त आहेत ते खुल्या प्रवर्गातून वजा होतील. त्याप्रमाणे 48 जागा रिक्त राहतील. 48 जागा रिक्त असल्यामुळं आता त्या ठिकाणी EWS जे आरक्षण आहे ते खुल्या प्रवर्गाचं आरक्षण जे खुल्या प्रवर्गाच्या रिक्त जागा आहेत याचं ताळमेळ घालूनच त्या ठिकाणी नोकर भरती आणि आंतरजिल्हा बदलीसाठी जागा कळवल्या जातील आणि त्याचा आकडा फार नगण्य असेल हे तुमच्या लक्षात येते. चला आपण जाऊया सातारा जिल्हा परिषदेकडे. सातारा जिल्हा परिषदेमध्ये 8,176 मंजूर पदे आहेत आणि त्यांची 100 बिंदू नामावली मंजूर झालेली आहे. या ठिकाणी अनुसूचित जाती 1063 पदं पाहिजेत, 913 कार्यरत आहेत, रिक्त पद आहेत 150. आपण कार्यरत आणि मंजूर पदं आपण न पाहता आपण डायरेक्ट रिक्त आणि अतिरिक्त पाहूया. 1063 पाहिजेत परंतु 913 रिक्त आहेत, कार्यरत आहेत आणि रिक्त आहेत 150. SCची पदं 150 रिक्त आहेत. अनुसूचित जमातीचे 389 पदं रिक्त आहेत. विजा अ म्हणजे विजेय प्रवर्गाचे 21 पदं रिक्त आहेत. भज ब 11 पदं रिक्त आहेत. भज क चे मात्र 42 पदं अतिरिक्त आहेत. कार्यरत पाहिजे होते 286 परंतु 328 कार्यरत आहेत. भजड प्रवर्गाचे 11 पदं रिक्त आहेत. विमाप्र म्हणजे SBCचे पदं 16 रिक्त आहेत. इमावचे या ठिकाणी सगळ्या जिल्ह्याप्रमाणे बाकीच्या 307 म्हणजे 3 आकडी पदं या ठिकाणी रिक्त आहेत आणि खुल्या प्रवर्गाचे आहेत 280 पदं या ठिकाणी रिक्त आहेत आणि आपण भज क चे जे 42 अतिरिक्त आहेत ते सुद्धा या ठिकाणी अराखीवमध्ये म्हणजे 280 मधून वजा होतील. त्यानंतर EWSच्या वाट्याला जे पदं येते त्याबाबत शासन निर्णय आहे. एकूण रिक्त पदाच्या 10% जागा ह्या खुल्या प्रवर्गाच्या रिक्त जागेमधून या ठिकाणी EWS प्रवर्गाला नोकर भरतीसाठी दिल्या जातात. हा नियम आहे. बघा या ठिकाणी 1143 पदं रिक्त आहेत म्हणजे याच्या 10%. याच्या 10% जवळजवळ होतात 115 114. तर एवढे पदं जे आहेत ते पदं 280 मधून वजा होऊन ते EWSला नोकर भरतीसाठी मिळतात. हा नियम आहे. आता पहिलं भरती वर्ष, दुसरं भरती वर्ष, तिसरं भरती वर्ष, चौथं भरती वर्ष, आता 5वं भरती वर्ष आहे. तर याच्यामध्ये ज्या काय आतापर्यंत जागा भरल्या गेल्या त्या जागा गृहीत धरून त्याची कॅल्क्युलेशन्स करून EWSचा जो शासन निर्णय आहे बिंदू नामावली सुधारितचा किंवा आरक्षण लागू झाल्याचा त्याच्यामध्ये सगळे उदाहरणं पहिल्या भरती वर्षापासून दिलेली आहेत. उदाहरणं त्यानुसार त्या ठिकाणी केलं जातं. या ठिकाणी या जिल्हा परिषदेमध्ये सातारा जिल्हा परिषदेमध्ये जवळजवळ सर्व प्रवर्गाच्या जागा रिक्त आहेत. फक्त भजकच या ठिकाणी जागा रिक्त नाहीत, त्या अतिरिक्त आहेत. तर या ठिकाणी खूप मोठी बलाढ्य अशी नोकर भरती आणि आंतरजिल्हा बदली होणार आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या बाबतीत थोडंसं आमचं जिव्हाळ्याचं नातं आहे. राजधानी म्हणजे मराठी साम्राज्यांची राजधानी राहिलेली आहे आणि तिथं खूप आमच्या खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघाचे शिलेदार आहेत आणि त्यांच्या आंतरजिल्हा बदल्या आता होतील. यामुळं ही गोष्ट आम्हाला आनंददायी आहे. त्याच्यानंतर आपण पाहूया नागपूर जिल्हा परिषद. नागपूर जिल्हा परिषदेमध्ये आपण पाहूया अनुसूचित जाती. अनुसूचित जाती प्रवर्गाची या ठिकाणी पदं आहेत 11. त्यानंतर अनुसूचित जमातीचे पदं आहेत 93 म्हणजे 309 त्या ठिकाणी कार्यरत पाहिजे होते पण 216 कार्यरत आहेत. 93 अनुसूचित जमाती म्हणजे SCचे आहेत 11. अनुसूचित जमातीचे आहेत 93. विजाचे या ठिकाणी तंतोतंत आरक्षण भरलेले आहे, 0 जागा रिक्त आहेत. भज बचे त्या ठिकाणी कार्यरत पाहिजे होते 110 परंतु 154 कार्यरत आहेत, तिथं 44 अतिरिक्त आहे.
भज क NTC या ठिकाणी कार्यरत 155 पाहिजेत, पण कार्यरत आहेत 129 रिक्त आहेत 26. भज ड 63 जागा रिकाम्या आहेत आणि भीमाप्र या ठिकाणी 33 जागा अतिरिक्त आहेत. इमावच्या 102 जागा अतिरिक्त आहेत, कारण विदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे OBC संख्या जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी विदर्भात हा प्रॉब्लेम जवळजवळ बहुतेक जिल्हा परिषदेमध्ये येणारच आहे. आणि खुल्या प्रवर्गात जागा आहेत 567 रिक्त. आता या ठिकाणी 567 रिक्त आपण खुल्या प्रवर्गाचे पाहतो, परंतु इतर प्रवर्गाच्या जागा ज्या अतिरिक्त आहेत SBC 33, भज ब 44, म्हणजे 77 जागा अंदाजे ह्या अतिरिक्त आहेत. तर त्या जागा ह्या याच्यातून वगळल्या जातात आणि या ठिकाणी एकूण पद रिक्त आहेत नागपूरमध्ये 581, 4419 या ठिकाणी कार्यरत पाहिजे होते, परंतु या ठिकाणी कार्यरत आहेत 3838. 581 पद या ठिकाणी रिक्त आहेत आणि हे पद या ठिकाणी 5व्या भरतीमध्ये कशा प्रकारे भरले जावेत हे सुद्धा या ठिकाणी दाखवलेलं आहे. EWS साठी सुद्धा आरक्षण दाखवलेलं आहे त्यांनी. 58 पदे दाखवलेले आहेत 10% वगैरे, परंतु 58 पदे EWSला या ठिकाणी येणार नाहीत असं मला वाटतं, कारण जे अतिरिक्त पदं आहेत ते खुल्या प्रवर्गातून वगळले जातात आणि पुन्हा खुल्या प्रवर्गातून या जागा या ठिकाणी EWSला दिल्या जातात, म्हणून हा आकडा कमी होऊ शकतो. खुल्या प्रवर्गात जागा तर आकडा सुद्धा खूप कमी होईल या ठिकाणी. आणखी आम्ही कॅल्क्युलेशन्स करून या ठिकाणी परत एकदा नागपूरच्या बाबतीत व्हिडिओ करीन मी, कारण या ठिकाणी थोडासा आकड्याच्या बाबतीत थोडासा मला या ठिकाणी संभ्रम आहे, कारण खुल्या प्रवर्गात जागा या ठिकाणी 567 रिक्त दाखवलेल्या आहेत आणि एकूण जागा 581 रिक्त या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. तर या ठिकाणी थोडंसं त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन्स करावं लागेल. थोडंसं मला कॅल्क्युलेशन करूनच व्हिडिओला यायला पाहिजे होतं. परत एकदा मी या एका जिल्ह्यावर करतो. आता एक मिनिटाचा मुद्दा फक्त घेतो की यावर्षी पहिल्यांदा EWS प्रवर्गातून आंतरजिल्हा बदल्या होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे, कारण आजच एका जिल्हा परिषदेचं पत्र व्हायरल होत आहे. त्याच्यामध्ये सूचना दिलेल्या आहेत की आम्ही खुल्या प्रवर्गाच्या ज्या जागा दाखवलेल्या आहेत त्याच्यामध्ये टॅब दिलेला आहे आणि त्या टॅबमध्ये EWSच्या जागा आणि खुल्या प्रवर्गाच्या जागा वगळून द्यायच्या आहेत. म्हणजे 2019 मध्ये जे EWS मधून लागलेले बांधव आहेत त्यांच्यासाठी ही सुविधा निर्माण केली असावी असं वाटतं, कारण याच्या अगोदर शिक्षक आंतरजिल्हा बदलीच्या इतिहासात कधीही EWS पदावर आंतरजिल्हा बदल्या झालेल्या नाहीत. यावर्षी 2019 मध्ये लागलेले जे शिक्षक बांधव आहेत त्यांच्यासाठी दिलेलं आहे. तर सगळ्या मित्रांना पुन्हा एकदा विनंती आहे की व्हिडिओ आवडल्यास कृपया लाईक शेअर करावी, कारण मला फोन खूप येतात, माहिती विचारतात, त्यापेक्षा हा व्हिडिओ आपल्या सर्वांच्या हाताशी राहील, लिंक हाताशी राहील, वारंवार आपल्याला मागे पुढे पाहून पाहता येईल, सगळा व्हिडिओ पाहता येईल आणि नॉलेज घेता येईल आणि त्यानुसार कृती करता येईल. लवकरच आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू होणार आहे. सर्व जिल्हा परिषदांना 61 सीट पोहोचलेलं आहे. तातडीनं जिल्हा परिषदेनं त्या ठिकाणी काम करायला हवं. अनेक जिल्हा परिषदांमध्ये उशिरा त्या ठिकाणी आदेश निघालेले आहेत आणि या ठिकाणी सर्व शिक्षकांनी सुद्धा या प्रक्रियेत अडथळा न आणता त्या ठिकाणी आपण अप्रोच होऊन ही प्रक्रिया कशी वेगाने होईल याबाबत आप सगळ्यांनी पाठपुरावा करायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि काही शंका असतील तर कृपया कमेंटमध्ये तुम्ही हे करा. आणि हे जे काही बिंदू नामावली या ठिकाणी माझ्याकडे कागदपत्र प्राप्त झालेली आहेत याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली देणारच आहे. आणि त्याचबरोबर बिंदू नामावलीमध्ये जे काही पदं दाखवले असतात ते जसं तसे आंतरजिल्हा बदलीमध्ये येणार नाहीत किंवा नोकर भरतीमध्ये येणार नाहीत. त्याबाबत बी सुद्धा मी व्हिडिओ केलेला आहे. त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर कृपया ते सगळ्यांनी पाहावं आणि सहकार्य करावं. धन्यवाद.